नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार, सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3.5% मतदानाचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळे वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणत्या बाजूच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रात जवळपास 65.2% मतदान झालेलं आहे. 2019च्या तुलनेत हे मतदान 3.89% म्हणजे जवळपास 4.25% जास्त झालंय. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. काय नेमकी परिस्थिती आपण पाहूयात. दोन 2019 साली 61.13% मतदान झालं होतं विधानसभेला आणि 2024ला आतापर्यंत जी आकडेवारी आली त्यानुसार 65.2% मतदान झालेलं आहे. 4.25% मतदानाचा टक्का वाढलेला आहे. मतदान वाढलेलं नेमकं कुणाच्या पथ्यावर पडणार यावरच आपण पुढचा तासभर चर्चा करणार आहोत. याचं विश्लेषण करणार आहोत. नेमका हा वाढलेला टक्का कुणाला फायदेशीर ठरणार, महाविकास आघाडी की महायुतीला? हे मतदान नेमकं कोणत्या मुद्द्यांमुळे वाढलंय याबाबत चर्चा आहे. लाडकी बहीण योजना, जरांगे फॅक्टर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मतदान वाढीची मोहीम, सोयाबीनचा हमीभाव असेल किंवा बटेंगे तो कटेंगे, 5 मुद्दे असे आहेत की ज्यावर कदाचित मतदान वाढलेलं आहे अशा स्वरूपाची चर्चा होते. मात्र खरेच हे 5 मुद्दे, या मुद्द्यांवरच हे मतदान वाढलंय का याचाच आपण शोध घेणार आहोत आणि नेमके हे मुद्दे कशा पद्धतीने काम करत होते ते पाहूयात. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही 2,30,00,000 इतकी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 30% ही संख्या आहे एकूण मतदारांच्या. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपलं सरकार आल्यास अनुक्रमे 2,100 आणि 3,000 रुपयांपर्यंत ही लाडक्या बहिणीची रक्कम वाढवण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे बहिणींनी आनंदाने येऊन हे मतदान केलंय का हा सुद्धा एक मुद्दा आहे. महिलांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये भरभरून मतदान केल्याची माहिती समोर येते. सध्या आकडेवारी जी येते त्यानुसार महिलांची संख्या वाढलेली आहे असं दिसून येतं आणि या मुद्द्यावर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. माझ्यासोबत आत्ता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी. राहुल हा राज्यभरात फिरलेला आहे त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीचा इफेक्ट खरंच झालाय का ते पाहिलं असेल आणि त्याच्याकडनं आपण ते जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे या चर्चेत. उदय तानपाठक राजकीय विश्लेषक ते सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत आणि मृणालिनी नानिवडेकर ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आतापर्यंतच्या निवडणुकीचा त्यांचा अनुभव नेमका काय हे आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय माझ्यासोबत संकल्प श्रीवास्तव हे राजकीय विश्लेषक सहभागी होणार आहेत. या सगळ्या पॅटर्नचा अर्थ ते कसा काढतायत ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. राहुल पासून मी सुरुवात करतो. राहुल, लाडकी बहीण योजना हा जो फॅक्टर आहे हा या मतदानात प्रभावी ठरला असं बोललं जातंय. खरंच तुला असं वाटतंय? नाही, 2 गोष्टी आपण बघू. काय झालं की लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्याचं विश्लेषण जेव्हा भारतीय जनता पार्टीनं केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे तो प्रत्यक्षामध्ये मतदानाला आलाच नाही असं त्यांचं विश्लेषण होतं. कारण मग तो 400 पारचा नारा वगैरे. जेव्हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आले तेव्हा त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसाठी पहिली जी राज्यस्तरीय परिषद मेळावा घेतला त्यात सांगितलं की तुम्ही मतदानाचा टक्का वाढवा. तो दिवस ते आज श्री देवेंद्र फडणवीस हे जसं मतदान झालं तसं सरसंघचालकांना भेटले. तिथे 20 मिनिट त्यांची चर्चा झाली आणि असं म्हणतात की मतदानाचा जो टक्का वाढला त्याच्यामध्ये संघानं जी महत्त्वाची भूमिका बजावली त्याबद्दल ते आभार व्यक्त करण्यासाठी झाले. आणि विनोद, मला अनेक ठिकाणी दिसलं की संघानं खरोखरच यावेळेला मतदानाचा टक्का आणि जो काही भारतीय जनता पार्टीचा विचार आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. जो लाडक्या बहीणचा विषय आहे ना, लाभार्थ्यांना पैसे तर सरकारनं दिले परंतु भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा एक स्थायी भाव आहे. जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना ते प्रत्यक्षात मतपेटीपर्यंत आणतात आणि ज्या बूथ मॅनेजमेंटची चर्चा होते ती. त्यामुळे मला असं वाटत होतं की यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टी जो प्रयत्न करेल तो हाच असणार आहे की ज्या ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्या महिलांना तुम्ही मतदानाच्या कक्षापर्यंत आणा, ते मतदान वाढवून घ्या. आत्ताच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जो वाढलेला मताचा टक्का आहे तो लाडक्या बहिणीचा असावा आणि त्याचा आम्हाला फायदा झालाय. आणि हे जर मतपेठीमध्ये आलं तर साधारणपणे आपण त्याचं आकलन म्हणू शकतो की याचा महायुती भारतीय जनता पार्टीला फायदा झालाय. पण याबरोबरच महाराष्ट्रामध्ये ह्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या त्या अत्यंत फिअर्स आहेत. दोन्ही बाजूनं हे प्रयत्न केले गेले. दोन्ही बाजूनं सगळ्या पद्धतीचे सामदाम दंडभेद वगैरे सगळे वापरले गेले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी हाही प्रयत्न केला की मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. म्हणजे आधी पाटणचा पण एक साधं उदाहरण बघू. तिथे तिहेरी लढत आहे.
जो बाहेरून आलेल्या तरुण उबाटा गटाचा उमेदवार आहे तो आणि ज्यांच्यात नेहमी लढत होते ते, या सगळ्यांनी मुंबई पुण्यातले आपले जे मतदार आहेत ते अधिकात अधिक प्रमाणामध्ये हे पाटणला येतील ते बघितलं. तो इफेक्ट पण मला इथे दिसतो. पण आपण चर्चा आता लाडक्या बहिणीची करतो आहोत, तर मला असं वाटतं की महायुतीनं आपल्या ज्या लाभार्थ्यांना सर्वाधिक लाभ मिळालेला आहे त्यांना मतदान कक्षापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेत. हवे सर, 9,69,00,000 इतके मतदार आहेत आणि त्यापैकी लाभार्थी, लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,30,00,000 इतकी आहे. जवळपास 30% ही संख्या भरते. त्यामुळे या फॅक्टरचा परिणाम वाढीव मतदानावर झाला असं वाटतंय. नाही, त्याचा तर परिणाम आहेच आहे, पण तू बाकीच्याही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे यावेळेस फर्स्ट टाइम वोटर जो आहे ना त्याची संख्या 20 लाखाची आहे आणि साधारणतः असं असतं की पहिल्यांदा मतदानाचा अधिकार उत्साह असतो तो निवडणुकीतला. दुसरं असं आहे की मागच्या निवडणुकीतलं मतदान हे उन्हाळ्यात झालेलं होतं. आत्ताचा मतदानाचा तो उन्हाची तीव्रता तेवढी नाही आहे. दुसरं आणखी एक भाग होता तो म्हणजे मागच्या वेळेस मतदार केंद्रावर ज्या रांगा लागल्या होत्या त्या रांगांचं चित्र दूरदर्शनवर बघून अनेकांनी घरात बसणं पसंत केलं होतं. यावेळेस निवडणूक आयोगाने एक काळजी घेतली की त्यांनी मतदारांची संख्या प्रत्येक केंद्रावरची ती कमी केली आणि केंद्रांची संख्या वाढवली. त्यामुळे रांगा अशा एवढ्या अकराळ विक्राळ रांगा आपल्याला लागलेल्या दिसल्या नाही. त्यामुळे मतदार बाहेर पडला. दुसरं ज्याचा उल्लेख आता राहुलने केला की जे मोबिलायझेशन असतं की लोकांना घराबाहेर काढणं, मतदानासाठी प्रवृत्त करणं, ती जागरूकता आणणं, या गोष्टी होत्या. दुसरं म्हणजे आणखी एक मुद्दा होता तो ज्याचा आपण उल्लेख केला की जे निवडणुकीतलं कॅम्पेन ज्या तीव्रतेने झालं होतं आणि मग आपले त्यांचे वगैरे असे जे प्रकार वेगवेगळे याच्यातनं आले, तर त्यामुळे मतदारांचा टक्का वाढवला पाहिजे अशा भूमिकेतूनही मला वाटतं काही मोबिलायझेशन झालं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी एक लिटमस टेस्ट म्हणून आपण पुण्याचं मतदान बघा, मागच्या 2 निवडणुकांपूर्वी अर्ध्यापेक्षा जास्त पुणेकर घरातच बसलेले होते आणि त्याच्यावर खूप टीका झाली की शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक वगैरे सांगणारी लोक म्हणजे जे वर्षभर मत देतात ते मतदाना दिवशी काय येत नाहीत अशी त्याचे हे पण झाले त्यावेळेस. तर मला वाटतं की पुण्यातला मतदाराचा टक्का वाढलेला आहे आणि जागरूकता पण वाढलेली आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकच कुठला तरी मुद्दा त्याला कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही, पण ह्या सगळ्यांचा परिणाम मला वाटतं की मतदानाची टक्केवारी काय. उदय सर, हा जो मुद्दा आहे लाडक्या बहिणीचा, म्हणजे स्पेसिफिकली ज्यावेळेला लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळेला या योजनेवर विरोधकांनी टीका केली होती की ही योजना पुढे सर्वाईव्ह होणार नाही राज्याची आर्थिक स्थिती पाहता आणि एकूणच निवडणुकीचं फक्त या आमिष आहे आणि पुढे ही योजना सर्वाईव्ह होणार नाही. पण त्याच विरोधकांनी या योजनेसारखीच एक योजना आणली, महिला सन्मान योजना, आणि त्यात 3,000 रुपये आम्ही देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं. कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा हा मुद्दा पथ्यावर पडला. अर्थात हा पथ्यावर पडला, कारण पहिल्यापासून सांगितलं होतं की हा गेम चेंजर ती योजना असेल असं मुख्यमंत्री सांगत होते, बाकीचे नेतेही सांगत होते त्यांच्या पक्षाचे. त्यामुळे ते ठरणार हे वाटत होतं की महिलांच्या मनामध्ये या सरकारबद्दल खूप बऱ्यापैकी सहानुभूती आहे आणि सरकारला मतं देतील. तसं होताना दिसतंय. आता महिलांची जी संख्या वाढली, पण मुख्य म्हणजे काय माहिती आहे का की पैशाचा बेसुमार वाटप झालं जे या निवडणुकीमध्ये, त्याच्यामुळे मतदानाचा टक्का हा वाढला असावा हा असं मला अजूनही माझं ह्यांच्याबरोबर हे पण कारण आहे. प्रचंड पैसे वाटले गेले, प्रचंड 2,000-3,000 मताला वाटले गेले. त्यातून ती मतं आपल्याकडे वळवून घ्यायची अशा प्रकारचं झालं असेल किंवा मतं न देण्याकरता पैसे दिले असतील तेही असू शकतं. पण हा पण त्यातला एक महत्त्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि अशा अनेक योजना ज्या आहेत त्यात ही जी लाडकी बहीण योजना जी आहे हिला काउंटर करण्याकरता काँग्रेसने आणखी 3,000 रुपये देऊ, तर ते तिकडून ते झालेलं आहे. आणखी शेतकऱ्यांसाठी आणखीन कर्जमाफी, कर्जमुक्ती, वीज मोफत देणं, अशा प्रकारच्या अनेक योजना ज्या दोन्ही पक्षांकडून जाहीर केल्या त्या आता पुढे कसं करणार तुम्ही ते. आता लोक तुम्हाला विचारणार की तुम्हाला मतं आम्ही दिलेली आहेत, हे योजना तुम्ही कशा अंमलात आणणार आहात, तर हे तुम्हाला सांगावं लागेल त्या पक्षाला कसं करायचं ते. तर त्यामुळे ह्या मतांचा टक्का वाढण्यामागे हे कारण आहे. आणि दुसरं अभयने सांगितलं की किंवा राहुलने सांगितलं RSSचे स्वयंसेवक ज्या पद्धतीने उतरले होते यावेळी, 3-3, 4-4 महिने आधीपासून प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रांत स्तरावरचे जे प्रचारक आहेत ते कामाला लागले होते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आले होते. इथे गुजरातमधून आले असतील, अन्य राज्यातून आले असतील आणि ते मतदारांना बाहेर काढत होते. त्या मुद्द्याकडे आपण येणार आहोत, पण स्पेसिफिकली लाडकी बहीण योजना ही या कॅम्पेनच्या मध्यभागी होती आणि तो मुद्दा एनकॅश करण्याचा लाडकी बहीण योजना ही सुरुवातीच्या ह्याच्यात होती. शेवटच्या टप्प्यात मात्र ते वोट जिहाद आणि या सगळ्या गोष्टी नंतर आल्या आणि त्यातून अभय म्हणतो ते हे पण झालं. त्यांचे आणि आपले हा जो एक विभागणी झालेली आहे त्यातूनही हे वाढलं असावं असं वाटतं मला.
अभय सर, हा मुद्दा ज्यावेळेला आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना विचारला होता की तुम्ही अगोदर या योजनेवर टीका केली आणि त्यानंतर हीच अशाच स्वरूपाची एक त्याहीपेक्षा जास्त पैसे देणारी योजना तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा समावेश केला, त्यांचं असं उत्तर होतं की परदेशात अशा स्वरूपाच्या फ्री बीज सारख्या ज्या योजना आहेत ते यशस्वी ठरल्याची उदाहरणं आहेत आणि त्याचा सायंटिफिक अभ्यास करून आम्ही ही योजना इंट्रोड्यूस केलेली आहे. दाव्यात कितपत तथ्य वाटतंय की हे खरंच सर्वाईव्ह होईल? नाही, असं आहे ना की वेलफेअर स्टेट ही संकल्पना तर सगळ्यांना मान्यच असते. मग ते वेलफेअर कुठल्या माध्यमातून करायचं? पायाभूत सुविधांचा विकास करायचा की अशा गोष्टी देऊन, म्हणजे एकीकडे अनुदान बंद करायचं किंवा सबसिडी याला जी दिली जायची होती थेट की केरोसिन स्वस्त मिळत होतं ते महाग करायचं आणि डायरेक्ट तुमच्या खात्यावर त्याच्या सबसिडी ती ट्रान्सफर करायची, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं. पण वेलफेअर स्टेटमध्ये अनुदान आणि या गोष्टी तर येतातच, फक्त ते करताना अर्थकारण आणि राजकारण या दोन गोष्टींमध्ये जे समतोल ठेवायला लागतं हे संतुलन अनेकदा जातं. त्याच्यामुळे काय होतं की निवडणुकीत दिलेली सगळी जी आश्वासनं असतात ती पूर्तता करता येत नाहीत किंवा काही वेळा त्या प्रिंटिंग मिस्टेक म्हणून त्याच्यात बदल करायला लागतात. आता मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की आपण पूर्वी एक निर्णय घेतला की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्ही महागाई भत्ता देऊ, परंतु मधल्या काळामध्ये अर्थव्यवस्थेवर ताण आला त्यावेळेस 99 साली आपण तो डिलिंक केला, मग ते आश्वासन म्हणून पुढे आलं आणि तो आपण सुरू केला. बऱ्याचशा वेळेस हे संतुलन ठेवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात, पण निवडणुकांच्या तोंडावर कटू निर्णय घेण्याची म्हणजे आत्ता तर देऊ, आत्ता तर ही स्पर्धा आहे शेवटी. म्हणजे मग ते 1500 देत असतील त्यांना आम्ही विचारणार कुठून आणणार पैसे आणि आम्ही म्हणणार की आमच्याकडे 3,000 रुपयाची तरतूद आहे, म्हणजे त्यांनी पण केली असेल ना 1500 रुपयाची तरतूद. मला वाटतं की या गोष्टी निवडणुकीच्या वेळेस होतात, फक्त त्या योजना लॉंग टर्म सस्टेन होतील का या दृष्टीने विचार केला पाहिजे. आता म्हणजे काँग्रेस टीका करतं फ्री बीज म्हणून आणि एकीकडे आपण फूड सिक्युरिटी म्हणून आपण वेलफेअरच्या योजना सुरूच केल्या ना. त्याच्यामुळे या योजना निवडणुकीत म्हणजे जिथे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने नाही रे या वर्गाला दिलं तर त्यात काही गैर नाही आहे, फक्त मतं मिळवण्यासाठी आहे रे त्या वर्गाला आणि मूलभूत गरजा काय हे बघावं. तुम्ही काय कशासाठी देणार, म्हणजे तीर्थयात्रेसाठी सुद्धा आपण अनुदान देणार असू तर ती आवश्यक गोष्ट आहे का, या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आता बघायला. मॅडम, हा जो आर्थिक शिस्तीचा अभय सर उल्लेख करतायत, ज्या वेळेला ही योजना इंट्रोड्यूस केली गेली किंवा यासारख्या आणखीन काही योजना म्हणजे बेरोजगार भत्ता असेल किंवा आणखीनही अशा काही महत्त्वाच्या योजना होत्या की ज्याच्यात अमाप पैसा ओतला गेला आणि इतर योजनांचा पैसा काढून तिकडे वळवला गेल्याची टीका झाली आणि तशा स्वरूपाच्या बातम्याही मधल्या काळात आल्या होत्या. एकीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय, आर्थिक शिस्तीच्या बाबतीत चर्चा होते आणि असं असताना अशा योजना फक्त मतांच्या लालसेपोटी देणं योग्य आहे का? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी काय नियमावली ठरलेली आहे आणि या संदर्भातला जो काय कायदा आहे की किती टक्क्यांपर्यंत कर्ज उभारलं जावं, त्यात अजूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वातल्या सरकारनं स्वतःला बांधील ठेवलेला आहे. 3% ही अट असते, ती अट आत्तापर्यंत ओलांडली गेलेली नाही. दुसरं, पत्रकार म्हणून किंवा करदाता म्हणून अशा प्रकारच्या धनधनादन योजना देणं हा काही कायमस्वरूपी मार्ग नाही. तुम्ही रोजगार देऊ शकत नाही, तुम्ही चांगल्या रीतीने जगण्याची हमी प्रत्यक्षात येईल असं जीवनमान देऊ शकत नाही आणि या रेवड्या वाटता हा प्रकार चुकीचाच आहे. पण हा प्रकार चुकीचा आहे हे आपल्यासारख्यांना वाटून काही उपयोग नाही, कारण राजकीय स्पर्धांमध्ये त्याबाबतची स्पर्धा लागलेली आहे. कोण कुणाच्या पुढे जातं. म्हणजे 1,500 वर टीका करणाऱ्या काँग्रेसनी कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये त्या योजना सुरू केल्या होत्या, याचा सोयीस्करपणे विसर पडला जातो आणि त्या योजना प्रत्यक्षात येत आहेत की नाही येत आहेत त्याचाही आर्थिक आराखडा किंवा त्याचाही लेखाजोखा दिला जात नाही. हे सगळं सोयीचं राजकारण आहे आणि प्रेमात आणि युद्धात जसं सगळं क्षम्य असतं तसं निवडणुकीच्या राजकारणात हे सगळं क्षम्य मानलं जात आहे. हे दुर्दैव आहे. या सगळ्यांच्या मुद्द्यांना अजून एक मी महिला सेंट्रिक असं एक आयाम देऊ इच्छिते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुढची जी निवडणूक होणार आहे ती डिलिमिटेशन नंतरची निवडणूक होणार आहे. संसदेने एकमताने पारित केलेल्या ठरावानुसार ती 33% महिला आरक्षणाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पटो किंवा न पटो पुढच्या राजकारणाचा चेहरा आणि पुढच्या राजकारणाचं स्वरूप हे महिलागामी असणार हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या योजना किंवा अशा पद्धतीची रेवडी
आत्तापर्यंत दिल्याचं फारसं अस्तित्वात आलेलं नाही. अशा वेळेला महिला हा घटक आहे आणि महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलंच गेलं पाहिजे, हे कुठेतरी सर्व राजकीय पक्षांच्या पडद्यामागच्या प्लेयर्सनी लक्षात घेऊन ही योजना तयार केलेली आहे. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये बाटलीबंद आंदोलनं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात चालवली गेली. महिला हक्कांची पहाट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाली. त्याचं कुठेतरी प्रतिबिंब 1,500 रुपयाची आश्वासनं देऊन राजकीय पक्षांनी अजेंड्यावर आणलं आणि तोच अजेंडा नंतर विरोधात बसलेल्यांनी सत्तेत येण्यासाठी स्वीकारला. आता महिला म्हणून मला या सगळ्याचा आनंद होतोय का, तर याच्यावर माझी काही रिझर्वेशन्स आहेत की जिथे महिलांचं अस्तित्व सुरक्षित नाही, जिथे सातत्याने गुन्हे होत आहेत, तिथे राजकारणाचा आयाम असा असावा का. पण तरीही महिलांच्या हातात रक्कम येणं, ती महिला उत्तम कामासाठी खर्च करू शकतील अशी अपेक्षा बाळगणं, या सगळ्यामुळे मी या निवडणुकीकडे महिलागामी निवडणूक अशाच आशयाने पाहते. अगदी. आता जी काय आकडेवारी हाती येते 2%, 3% जर महिलांची वाढ झाली असेल, आतापर्यंत महाराष्ट्रात महिलांचं मतदानाचं प्रमाण पुरुषांच्या कमी असायचं, तर याला कुठेतरी अगदी याचं प्रतिबिंब बरोबरीने आहे जवळपास. मतदानातही पडलेलं दिसतंय. अगदी. मी या मुद्द्यावर एक शेवटचा मुद्दा अभय सर तुम्हाला फक्त विचारतोय. राहुलला काहीतरी मुद्दा नाही, मांडायचा. एक महत्वाचा मुद्दा, ह्या सगळ्या बरोबर निवडणूक आयोगानं जे व्यवस्थापन यावेळेला केलं होतं तेही विसरता कामा नये, कारण दिवस बुधवार फार महत्वाचा आहे. हा, सोमवार मंगळवार वर्किंग डेज होता, बुधवार आणि नंतर तुम्हाला गुरुवार आणि लॉंग शुक्रवारला वीकेंडचा जो एक Correct. ट्रेंड आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईत पण मी बघितलं की प्रत्येक सोसायटीमध्ये मतदान वाढवण्याच्या दृष्टीनं पण निवडणूक आयोगाने खूप चांगला प्रयत्न केले होते. प्रत्येक सोसायटीमध्ये इलेक्शनचे तुम्हाला वोटिंग करण्याची सुविधा होती. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या गैरव्यवस्थापनाची चर्चा झाली ते ह्या वेळेला वगळलं होतं. हा महत्वाचा भाग आणि बुधवार मला वाटतं की ह्या सगळ्यातला एक USP ठरला इलेक्शन कमिशनच्या वर्किंग डे असल्यामुळे. मी जो मुद्दा मांडत होतो की मृणाल मॅडमनी आता जो एक मुद्दा मांडलाय की पुढची निवडणूक ही महिला सेंट्रिक अधिक होत जाणार आहे, कारण 33% महिला आरक्षणाने. कुठेतरी यापूर्वीच्या निवडणुका त्याच्यातला जो प्रचार होता तो बेरोजगार असेल किंवा गुन्हेगारी असेल, प्रामुख्याने अल्पसंख्याक तुष्टीकरणाच्या मुद्द्याभोवती केंद्रित असायचा. आता हा एक पॅराडाईम शिफ्ट म्हणायचा का राजकारणातला की महिला सेंट्रिक, कारण अजित पवारांचं ज्या पद्धतीने कॅम्पेन त्यांनी केलं होतं गुलाबी रंग आणि हा सगळा, या पुढच्या काळात महिला सेंट्रिक राजकारणाचा ट्रेंड निश्चितपणे महिला मतदारांना म्हणजे पूर्वीच्या काळात फार गृहीत धरलं जात होतं असं नाही. आता अलीकडच्या काळामध्ये महिलांचे पार्टिसिपेशन ऑफ ऍक्टिव्ह पॉलिटिक्स हे जर बघितलं आपण तर त्यांची मतांची टक्केवारी वाढलेली आहे. उमेदवारांमधली महिला उमेदवारांची संख्या वाढते रिझर्वेशन नसतानाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हा मतदार जास्तीत जास्त आपल्याकडे वळवण्याचा. बरं, आणखी याच्यात एक फायदा असा आहे की याच्यामध्ये कुठलीही जातीची धार्मिक भूमिका न घेता तुम्हाला सरसकट त्या एक मोठी वोट बँक मिळते. तो कॅनव्हास तुम्हाला मोठा करता येतो, त्याचा फायदा होतो. म्हणजे आता या निवडणूक प्रचारामध्ये एकनाथ शिंदे सातत्याने जो उल्लेख करायचे की आमच्या योजनेचा फायदा मुस्लिम महिलांना पण मिळतोय, यांना पण मिळतोय, कुठे आम्ही म्हटलं की आम्ही म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण कुठे आहे, तर हा मला वाटतं की या दृष्टीने पण ते जागले. पण फक्त एवढंच आहे की आता वोट बँक म्हणून एक वेगळा महिलांसाठी हा जो करताय तो हा पुढच्या काळामध्ये तोच वाढेल का, तर मला वाटतं हा ट्रेंड आहे. महिलांचं रिझर्वेशनची प्रत्यक्ष अंमलबजावणी हो किंवा नाही हो, फक्त हा जो ट्रेंड आहे की महिला मतदार चेंज घडवू शकतो. आणि मध्य प्रदेशपासून ते सगळं सुरू झालं. मध्य प्रदेशमध्ये महिला लाडकी बहीण योजना त्याचीच ही replica असल्याचं बोललं जातं. पुढे मग कुठे काँग्रेसने कुठे सत्ताधारी पक्षांनी ते सुरू केलं. आणि ज्याचा उल्लेख आपण आपल्या कॉन्क्लेव्हच्या वेळेस मी म्हटलं होतं की सुरुवात कुठली होती राजकारणाची ब्रिटिशांपासून, तर ती डिवाइड अँड रूल मध्ये होती. नंतर मग बहुसंख्याकाचं राजकारण आल्यानंतर एका विशिष्ट समुदायाला अवॉइड करून ते अवॉइड अँड रूल आलं. पण आता प्रोव्हाइड अँड रूल आहे. तुम्हाला तुमचं ते प्रोव्हाइड करायला लागेल. मग आता त्यात फ्रीबीज पण येतील आणि या सगळ्या गोष्टी येतील. आणि दिल्ली सरकारचं जे मॉडेल होतं विशेषतः ते आता बऱ्याच लोकांनी ते मॉडेल थेट जरी मान्य केलं नाही तरी आपल्या अनेक अधिकाऱ्यांना दिल्लीची एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय बदल अप्रत्यक्षरित्या त्याची याचा अभ्यास करायला लोक गेली. त्याचं कारण असते की या गोष्टी करायला लागणार आहेत. अगदी ब्रेकवर जाणार आहे, पण त्याआधी राहुलला काहीतरी मुद्दा मांडला. म्हणजे आता अभय सर जे म्हणतात तेच की भारतीय जनता पार्टीनं मधल्या काळामध्ये 2 असे वर्ग तरुण 2014 पासून आपण बघितलं तरुणावरती भारतीय जनता पार्टीचा फार फोकस होता. आणि महिला मतदार, कारण नरेंद्र मोदी यांची महिला मतदारामध्ये जी मॅचो मॅन म्हणून जी काही प्रतिमा आहे ती
आता लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वात एक महत्वाचा निर्णय कुठला घेतला असेल तर तो महिलांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने द्यायचं आरक्षण, आणि त्याची देशपातळीवरती खूप चर्चा झाली. भले त्याची अंमलबजावणी पुन्हा 2029 पासून होणार आहे की नाही, तो हा जो आजपर्यंत फारसा सक्रियपणे कुणीही लक्षात न घेतलेला मतदारांचा जो भाग आहे तो भारतीय जनता पार्टीनं फार व्यवस्थितपणे आपल्या धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून बघितला. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना आली, महिलांच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली चर्चा झाली, आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पुलॉन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा मोठा वाटा असू शकतो. अगदी अगदी. एक ब्रेक घेणारा, ब्रेक नंतर आपल्याकडे इतरही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावरही चर्चा करायची आहे. जरांगे फॅक्टर, विशेष करून मराठवाड्यात हा फॅक्टर काम करतोय का किंवा मतदान तसं दाखवतंय का, यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, आणि या वाढलेल्या मतदानाची कारणं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. यापैकी आणखी एक कारण म्हणजे जरांगे फॅक्टर. अतिशय महत्वाचा असा हा फॅक्टर आहे. लोकसभा निवडणुकीत या फॅक्टरनं कमाल केली होती. जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचा मनोज जरांगे पाटलांचा संदेश होता. खरं तर त्यांनी उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी माघार घेतली. मराठा समाजानं मोठ्या प्रमाणावर सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान केल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय. लोकसभेतही हाच पॅटर्न चालल्यामुळे मवियाला याचा फायदा झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला फायदा होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. जरांगे फॅक्टरचा हा परिणाम आहे का राहुल? असू शकतो, कारण माझं असं आकलन आहे की मराठवाड्यातल्या 46 जागा, विदर्भातले 2-3 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातला नाशिक नगर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा, असा एक साधारणपणे 100 ते 125 विधानसभा मतदारसंघावरती जरांगे फॅक्टर होता. आणि ऑब्व्हियसली तो श्री देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महायुती, म्हणजे महायुतीतलाही भारतीय जनता पार्टी हा जो घटक आहे त्याच्या विरोधामध्ये होता. त्यामुळे अडचण काय झाली की भाजपचे सुद्धा जे स्वतः मराठा जातीनं मराठा असलेले जे आमदार आहेत आणि उमेदवार आहेत त्यांना ह्या वेळेला आपले समर्थक असलेले मतदार पुल ऑन करण्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागलेत. आता त्याचा थोडासा महाविकास आघाडीला तोटा होतो आहे हे लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीचं व्यवस्थापन निवडणुकीच्या रिंगणातून जरांगे पाटील यांनी माघार घ्यावं या दृष्टीने प्रयत्न केले गेले तर ते झाले. तर जरांगे फॅक्टरचा जो इफेक्ट आहे तो मला छगन भुजबळ यांना सुद्धा अडचणीचा ठरताना दिसतो आहे. मराठवाड्यातल्या सगळ्याच मतदारसंघामध्ये आता अशोक चव्हाण यांना ज्या पद्धतीनं स्वतःचं निवडणुकीचं व्यवस्थापन अत्यंत कौशल्यानं वापरावं लागलं तर ते दिसलंय. आता मतामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने हे झालं असेल का, तर जरांगे फॅक्टरचा जो प्रभाव मला दिसला तो साधारणपणे वय वर्ष 18 ते 35 ह्या वयोगटामध्ये अधिक होता, त्वेषाचा होता, आणि त्यांना असं वाटत होतं की ज्यांच्या विरोधात आपल्याला मतं द्यायची आहेत ती द्यायचीच आहेत, जाऊन द्यायचीच आहेत. त्यांचा मेसेज आला की ते आपल्याला तशा पद्धतीनं मतदानात रिफ्लेक्ट करायचंय. तर निश्चितपणे काही प्रमाणामध्ये जरांगे फॅक्टर हा असावा. एक डिस्क्लेमर आहे की जेवढा लोकसभेला होता तेवढा तो फॅक्टर आता विधानसभेला मला दिसला नाही की त्यातल्या त्यात महायुतीसाठी जमेची बाजू आहे. अभय सर, मात्र जरा डाऊन करतो म्हणजे जसं मराठा कन्सॉलिडेशन होतं किंवा लोकसभेला आपण त्याचा परिणाम बघितला त्याप्रमाणे रिव्हर्स पोलरायझेशन पण होत असतं. तोही मतदार तेवढ्याच तीव्रतेने बाहेर पडतो आणि त्याचा परिणाम होतो. म्हणजे आज आपण बघतो की इतकी अटीतटीची सगळी लढाई झालेली आहे की प्रत्येक पक्ष म्हणजे आज एक्झिट पोल सुद्धा धाडस करायला तयार नाहीत पटकन आकडे सांगताना. तर अशा वेळेस जी अटीतटीची लढाई होते त्यावेळेस निश्चितपणे एकेका मतदारापर्यंत पोहोचण्याचा उमेदवाराचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. अशा अटीतटीच्या लढती असतात तेव्हा मतदान वाढतं, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण रिव्हर्स पोलरायझेशनचा तुम्ही मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं जरांगेंच्या माध्यमातून मराठा वोट कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न झाला तशाच पद्धतीनं ओबीसी वोट सुद्धा, म्हणजे ओबीसीच्या पोटजातींच्या बैठका भाजपनं घेतल्या होत्या. हो, तोही प्रयत्न म्हणजे मागच्या वेळेस तसं म्हणजे आपण काय त्याला म्हणू की एवढा ते त्या प्रमाणात रिव्हर्स पोलरायझेशन झालं नव्हतं. पण त्याचा इफेक्ट त्या लोकसभा निवडणुकीत बघितल्यानंतर मग हाकेंचं आंदोलन उभं राहिलं त्या काळामध्ये, तर त्याचा परिणामही होतो. दोन्ही बाजूने मतदान होतं, पण यावेळेस सुदैवानं तितकी तीव्रता नव्हती. म्हणजे मागच्या निवडणुकीत विशेषतः बीड वगैरे आपण भागात बघितलं की ते केवळ मतदानापुरतं राहिलं नव्हतं. ते शेवटच्या टप्प्यात तर चर्चेतही नव्हता तो मुद्दा. म्हणजे सामाजिक परिणाम पण दिसायला लागले होते, पण ते सुदैवाने यावेळेस तसं झालं नाही. पण मतदानाचा टक्का त्याच्यामुळे वाढलेला असू शकतो. उद्या सर, हाच मुद्दा आहे की जरांगेंवर खूप भिस्त महाविकास आघाडीची होती आणि शेवटच्या टप्प्यात तो मुद्दाच राहिला नसल्यामुळे कुठेतरी बेसावध महाविकास आघाडी दिसली आणि त्यामुळे
कदाचित मराठवाड्यात पाहिजे जरांगे तितका फायदा महाविकास आघाडी अवलंबून होते हे खरं आहे, पण जरांगेंनी जी धरसोड वृत्ती त्यांनी भूमिका घेतली की नाही, आधी निवडणूक लढणार नाही, पाठिंबा देणार नाही, विरोध करणार, पाडणार, या प्रकारे याच्यामुळे त्यांच्याबद्दल पण ती थोडंसं एक चीड तिकडे निर्माण झाली होती. मला राहुल सांगेल त्यावेळी, नंतर त्यांनी निर्णय जेव्हा जाहीर केला तेव्हा खूप तिथे इच्छुक उमेदवार जे होते ते त्यांच्यावर चिडलेले होते, तर तो परिणाम झाला. पण भाजपने मुख्य म्हणजे काय केलं की मायक्रो इतर जो ओबीसी समाज जो आहे त्यातल्या ज्या मायक्रो जाती, छोट्या जाती आहेत, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यात जो त्यांना तो फायदा त्याचा होईल असं मला त्याच्यामध्ये एक वाटतं, याच्यामुळे असं दिसतं मला एकूण. पण पूर्ण भिस्त जरांगेंवर ठेवली होती मराठवाड्यात, विशेष करून महाविकास आघाडी, आणि जरांगेंनी जशी माघार घेतली तसं ते तिन्ही पक्षांमध्ये असं एक एकत्रित प्रचार या मुद्द्यावर झालेला दिसला नाही. अचानक हा मुद्दा महाविकास आघाडीने सोडून दिल्यासारखा वाटला. मला वाटत नाही महाविकास आघाडीने पूर्णतः भिस्त जरांगे फॅक्टरवर ठेवली होती. कोणीही ती ठेवून चालणार नाही. नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणून प्रोजेक्ट करतात. तिथेही कुठेतरी मराठा राजकारणाला बरोबर ठेवतानाच एक पर्याय देण्याचा किंवा शह देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनी केला होता. तो योग्य आहे. मतं जर घ्यायची असतील तर कोणत्याच एका समाजाच्या आहारी जाऊन चालत नाही. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात केलेलं विधान अत्यंत महत्वाचं होतं की आरक्षणाची मर्यादा जर वाढवायची असेल तर तो केंद्राचा विषय आहे. आपण सगळे जाऊन त्यांना भेटू, इथे आंदोलनं काही होणार नाहीत. मला बेसिकली असं वाटतं की जरांगे हे एक नॉन स्टेट फॅक्टर आहेत, अत्यंत तळमळीने काम करतात. मराठा समाजाने इतकाली वर्ष राज्य करू नये, त्याची फळं समाजापर्यंत झिरपली नाहीत, नोकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात अनुशेष राहिला, म्हणून मराठे वैतागलेले आहेत आणि त्यांचा जो क्रोध आहे तो क्रोध आता नैराश्यात बदलून ते जरांगेंच्या मागे उभे आहेत. असं एखादं आंदोलन पूर्णतः निवडणुकीचं चित्र बदलू शकतं का, याबद्दल माझ्या मनात नक्कीच शंका आहे. त्यामुळे मतदान वाढलं असेल पण रिव्हर्स पोलरायझेशनही खूप मोठ्या प्रमाणात झालं असावं. भाजपनी जे भूपेंद्र या सर्व याचे प्रमुख म्हणून काम बघत होते, त्यांनी उत्तर प्रदेशात एकदा निवडणूक अशा छोट्या छोट्या जातींना एकत्र करूनच जिंकली होती. तसाच प्रयोग भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातही अगदी. केला आणि भूपेंद्र यादव आणि देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात घेतलेल्या छोट्या छोट्या बैठकी देखील त्याचा फायदा अत्यंत कदाचित- महत्वाच्या ठरल्या असू शकतात. अगदी. काय झालंय ते आपल्याला निकालात अगदी या मुद्द्यावर एक शेवटचा राहुल तुझ्याकडनं एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे आणि थोडक्यात अगदी आपल्याला ब्रेकवर जायचंय. जरांगेंनी अचानक माघार घेण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे हा मुद्दा थोडासा चर्चेत त्यावेळेला आला होता, तू स्वतःही मुलाखत घेतली होती. चळवळीचं नुकसान होऊ नये म्हणून हे दोन गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एकतर चळवळीचं नुकसान झालं असतं, ज्या मराठा समाजावरती भिस्त ठेवून आपण निवडणूक लढणार आहोत ते एक गठ्ठा मतदान झालं नसतं तर मग चळवळीचं नुकसान झालं असतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग मला वाटतं की त्यांना जरांगे पाटलांना हे कुणीतरी पटवून दिलं की जर तुम्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठेवले तर त्याचा फायदा महायुतीला आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीला होईल आणि त्यांचा राग म्हणजे तो जगजाहीर तुमचा होता. पण त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, मतदानाचा टक्का वाढण्यामध्ये जे उदय यांना असं वाटतं, बऱ्याच जणांचं असं मत आहे की जरांगे यांनी ही धरसोडपणा केला असं जे म्हटलं जातं, तरी सुद्धा जरांगे यांची जी वैयक्तिक विश्वासार्हता आहे ती अजूनही मराठा टिकून आहे. समाजामध्ये टिकून आहे आणि त्यामुळे त्यामुळे तो कदाचित- प्रभाव आताही विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे मराठवाड्यातले निकाल आपल्याला पाहायला लागतील. एक छोटासा ब्रेक नंतर इतरही मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. विधानसभेत वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर या संदर्भात आपण चर्चा करतोय. पुढचा मुद्दा आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मतदान वाढीची मोहीम राबवली होती. ती मोहीम या मतदान वाढीसाठी कारणीभूत आहे का? नेमके काय मुद्दे आहेत आपण पाहूयात. लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झाल्यानं विधानसभेत मतदान वाढीसाठी RSSनं विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेमुळे मतदानाचा टक्का वाढलेला असल्यास भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या 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 मुद्द्यावरून अभय सर मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेत फटका बसला होता आणि अगदी थिन मार्जिन म्हणजे एकूण मतांमध्ये फक्त 2 लाखांचा फरक होता, 2 लाख मतांचा. भाजपने त्यावेळेला जी स्टेटमेंट्स केली होती JP नड्डांनी विशेषतः, आता आम्हाला संघाची गरज नाही, भाजप स्वतंत्र स्वबळावर आपली राजकीय वाटचाल करू शकतो, तो फटका बसला होता. आणि त्यानंतर भाजप आणि संघ दोन्हीकडनं सावध भूमिका आली. त्यानंतरच्या ज्या हालचाली झाल्या, खरंच त्याचा परिणाम वाटतोय तुम्हाला? निश्चितपणे तोही परिणाम असणार आहे. कारण यावेळेस मागच्या वेळेस जसं म्हणाल तुम्ही की संघाने पूर्णतः
अंग काढून घेतलं होतं शेवटच्या काही दिवसामध्ये निवडणुकात. आणि शेवटी असं आहे की मतदार तुमचा असला, विचाराचा असला तरी त्याला मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं याच्यासाठी एक काही जी करावी लागते तयारी. दुसरं असतं की यावेळेस आणखी एक परिणाम ज्याचा मला हे वाटतं की आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघातून सांगू शकतो की उमेदवारांकडून मेसेजेस आले, त्याच्यात लिंक होती की तुमचा वोटर नंबर तुम्हाला सर्च करता येत होता. त्याच्यामुळे तुम्हाला घरातच ते वोटर नंबर सर्च करून तुम्हाला स्वतःचा बूथ नंबर कुठला आहे, काय आहे, तर म्हणजे पूर्वी चिठ्ठी यायची आणि ती सापडली नाही, ती घेऊन जा. आता घरात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अवेलेबल होतं. आणि हे सगळं आल्यानंतर मतदान जेवढं सुकर करता येईल तेवढं करत होते. विशेषतः संघाने यावेळेस काय केलं असेल तर संघांची लोक बऱ्याच ठिकाणी फिरत होते मतदार याद्या घेऊन, की तुमचं नाव आहे का यादीत पहिले बघा. म्हणजे आता मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात ओरड झाली की आमचं मतदान केंद्रावर कळलं नाव नाही आहे म्हणून. तर यावेळेस लोक घरी जात होते, तुमचं नाव आहे, तुमचं हे आहे, तुमचा नंबर हा आहे, लिहून ठेवा किंवा त्याचा फोटो काढून ठेवा, आय कार्ड आहे का तुमच्याकडे. तर हा जर असेल की आता तिथे जाऊन माझं नाव आहे की नाही बघण्यापेक्षा माझं नाव आहे याची खात्री असेल तर माणसं स्वाभाविकच त्या याने जातात उत्साहाने. दुसरं असं होतं की ज्याचा उल्लेख मी परत करतो की ही 900 मतदार केले एका केंद्रावरचं, त्याचा फार मोठा फायदा झालेला आहे. सोसायट्या खाली आज मुंबईसारख्या ठिकाणी सोसायटीच्या खाली बूथ उभारले होते, त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे मोबिलायझेशन जे असतं म्हणजे संघच नाही तर प्रत्येक चुरशीच्या निवडणुकीत म्हणून तुम्ही उल्लेख करा की बाकीच्या सुद्धा संस्था म्हणजे उमेदवारांचे प्रतिनिधी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याच ठिकाणी आयपॅड घेऊन किंवा टॅब घेऊन लोक फिरत होते किंवा तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही बघा. तर मला वाटतं की याचा कुठे ना कुठेतरी परिणाम चांगला होतोय आणि लोक मतदानापर्यंत म्हणजे मतदानासाठी येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मॅडम, मुद्दा असा आहे की आज देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालकांची भेट घेतली, एक मेसेज देण्याचा प्रयत्न त्यातनं केलेला आहे संघ स्वयंसेवकांना, असं म्हणता येईल का? मला असं वाटतं की आपण संघ परिवार आणि भाजप याकडे खूप वेगळ्या चष्म्यातनं पाहतो. हे सगळे एका परिवाराचे सदस्य असल्यामुळे परिवारातल्या सदस्यांनी एकमेकांना भेटणं हे कायम घडत असतं. काल ते मतदानाच्या दिवशी असल्यामुळे त्याला वेगळे आयाम पत्रकार म्हणून आपण चर्चेत आणू हे उघड आहे. पण सेवा दलाचा कार्यकर्ता काँग्रेसच्या नेत्याला भेटला अशी चर्चा होत नाही, कारण अशी घटना घडल्याला पण आता मला इतिहास झालाय. मला बोलू द्या आणि बोलू द्याल तरच त्या नक्की तुम्ही बोला. कारण सेवा दल आणि गांधीवादी संघटना यांची तेवढी दुर्दैवानी ताकदही राहिलेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना भेटायला जाणं याला महत्व आहे, ते मी नाकारत अजिबात नाही. पण तिथेच काहीतरी राजकारण शिजत असतं वगैरे असं अजिबात नाही. कारण मोदी सरकारने संघाला अपेक्षित असलेले बरेच निर्णय प्रत्यक्षात आणून दाखवलेले आहेत. ते कलम 370 असेल, ते समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल असेल. फक्त आता तुम्हाला आवडणारी उत्तरं मी देते की जिथे पोलरायझेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या पोलरायझेशनमुळे वेगळे निर्णय लागतात असं मत बाहेर यायला लागतं, तिथे अल्पसंख्याकांनाही उत्तर द्यायला बहुसंख्य समाज हा सक्रिय होऊ शकतो. तसं झालेलं दिसतंय. आत्ता मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, त्या रांगांमुळे मतदानाचा टक्काही वाढलेला आहे. पण संघाच्या राजकारणाकडे बघताना ते समाजकारणाकडे जास्त लक्ष देतात, हे तर लक्षात घ्यावंच लागेल. शिवाय उजव्या संघटनांनी एकत्र येऊन मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा असं जर काही प्रण केला असेल तर लोकशाही प्रक्रियेत त्याचं स्वागतच. उलट ज्यांचा या संघटनांनाही विरोध आहे आणि जे कट्टर डावे आहेत त्यांनी देखील लोकशाही व्यवस्था सुदृढ व्हायला, टक्का वाढवायला लोकांना आवाहन केलं पाहिजे. जर त्यांना दिसायला लागलं की कुठेतरी नरेटिव्हची लढाई असं फडणवीसांनी विधान केलं, त्या फडणवीसांच्या विधानाला पुष्टी म्हणून जर उजवा परिवार कामाला लागला तर खरंच त्यांची ताकद किती आहे आणि त्यामुळे काही निकालात बदल होतोय का हे 23 तारखेला निश्चितपणे दिसेल. या देशातला हिंदू मार खाणार नाही असं लोक म्हणतात. ती अल्पसंख्याकांचा जो अनुनय झाला त्याला मिळालेलं उत्तर आहे. ते उत्तर द्यायला बाकी लोक आता सक्रिय झाले आहेत, हे लक्षात घ्यावं लागेल. मला असं वाटतं काँग्रेसनी रामजन्मभूमीच्या ठिकाणी जे मंदिर उभं राहिलं त्या उद्घाटनाला जायची संधी गमावून
कुठेतरी आम्ही अल्पसंख्याकांचंच राजकारण करतो हे दाखवल्यालाही मिळालेलं हे उत्तर आहे. अगदी राहुल, याच्यात काय मुळात संघ नाराज होता का, तर दोन कारणामुळे नाराज होता. एकतर एकारलेपणा जो राष्ट्रीय पातळीवरती सुरू होता तो, जे पी नड्डांचं स्टेटमेंट 400 पारचा जो नारा तो, त्याचा दृश्य स्वरूपातला जो परिणाम झाला तो लोकसभा निवडणुकीनंतर झाला. दुसरं कारण होतं ते अजित पवारांना बरोबर घेण्याबद्दल संघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिकच नाराजी होती आणि ती उघडपणे नंतर व्यक्त झाली. आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्यानंतर श्री देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न सातत्यानं काय केले असतील तर संघाच्या मंडळीबरोबर सातत्यानं बैठका घेतल्या, त्याच्या माध्यमामध्ये बातम्या आल्या. बातम्या अशाच होत्या की संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्याबद्दलची जी नाराजी होती ती सगळ्या माध्यमात छापून आली, त्याची चर्चा झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत जर संघाची नाराजी दूर नसती झाली तर ते मतप्रवाह येताना आपल्याला दिसले असते. ते मतप्रवाह बंद झाले. संघ सक्रियपणे भारतीय जनता पार्टीचा, आता ज्या बटेंगी तो कटेंगीची आपण पुढे चर्चा करणार आहोत, पण मुळात ती सुद्धा बातमी, त्या संदर्भातली माहिती सुद्धा पहिल्यांदा नागपूरमधून आली. आपण जरी योगीला त्याचं क्रेडिट देत असलो तरी अशा पद्धतीचा हिंदुत्ववादी अजेंड्यावरचा प्रचार आपल्याला करायचा आहे हेही नागपूरमधून आलं आणि संघ सक्रियपणे दिसला. 2 उदाहरणं मी सांगतो. अजित पवारांचा उमेदवार इंदापूरमध्ये आहे, भरणे मामा, ते हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात लढतात. तिथे संघाने 1,00,000 पत्रकं वाटली आणि मी ती पत्रकं बघितली. म्हणजे अजित पवारांच्या बद्दलची नाराजी दूर सारून संघ सक्रियपणे आपल्या विचाराचा प्रचार करण्यासाठी तिथे उतरला. दुसरं उदाहरण लातूरचं आहे. लातूर शहरामध्ये अमित देशमुखांना निवडणूक ही तुलनेनं सोपी होती. ती सोपी असलेली निवडणूक ही केवळ कारण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच मंडळींनी अर्चना पाटील चाकूरकर यांना मदत केली असं नाही, परंतु संघाचे तिथले कार्यकर्ते एवढ्या सक्रियपणे तिथे उतरले की आज असं म्हटलं जातं आहे की संघाच्या त्या कामामुळं त्यांनी जी काही बोट बांधली, कारण ट्रॅडिशनली महाराष्ट्रात संघ कसा विचार करतो त्याच्या काही प्रमाणामध्ये लातूरमधलं चित्र वेगळं होतं. ते विलासरावांच्या एकूण लिगसीमुळे असेल, विलासरावांनी जी एक सुसंस्कृत पद्धती तिथे होती, त्यामुळे बराचसा संघ विचाराचा मनुष्य सुद्धा काँग्रेस आणि विलासरावांच्या बरोबर होता. यावेळेला ते चित्र पालटलं आणि म्हणून सगळ्या जात समूहाला एकत्रित करून संघानं तिथं जो प्रचार केला त्यामुळे ती निवडणूक आता प्रचंड चुरशीची झालेली आहे. कदाचित 1995 सारखी परिस्थिती येते की काय अशी लातूरमध्ये चर्चा. ही 2 उदाहरणच पुरेशी आहेत. आणि जे मगाशी अभय सरांनी सांगितलं, तुलाही तो वैयक्तिक अनुभव आलाय की अशा प्रत्येक गोष्टी ज्या बूथ पर्यंत जाताना आवश्यक असतात त्या सगळ्या संघ कार्यकर्त्यांनी पोहोचवला, विचारही पोहोचवला आणि ती नाराजी दूर झाली. आपल्याला इतर 2 मुद्दे घ्यायचे. एक थोडक्यात मुद्दा मृणाल मॅडम, मला फक्त याला जोड म्हणून द्यायचं आहे पुढचं की वर्ष जे आहे ना, अजितदादांच्या हे संघाचं शताब्दी वर्ष आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. या शताब्दी वर्षामध्ये आपल्या विचारांचं सरकार ते आणावं लागेल किंवा असं असलेलं बरं ही प्रयत्न संघाचा असणारच आहे. संघ चार्ज होण्याचं कारण हे पण एक आहे याच्यामध्ये की संघाचे स्वयंसेवक उतरले का तर याच्यामुळे उतरलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यात मतदाना दिवशी तो एकदम आकडा वाढलेला आहे, रांगा लागल्या. आणि भाजपकडनं पण प्रयत्न झाले की घडी विस्कटली होती, कार्यकर्ते आवरण्याचा मला प्रयत्न फक्त केला. एक मुद्दा नंतर अननोटिस्ड राहील म्हणून, बारामती लोकसभेचा जो काय निकाल लागला त्यात खडकवासला या एकमेव विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांना जी आघाडी मिळाली होती ती तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या प्राबल्याने मिळाली होती. आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर जर विश्वास ठेवला तर उजव्या विचारांच्या संघटनांनी त्यांना निवडून द्यायला हवं यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. जसं नंतर चिंतन झालं हे सत्य आहे, तसंच भारतीय जनता पक्षाने आणि उजव्या परिवारांनी त्यांना मतदान केलं हे देखील वास्तव आहे. ते आपण प्रत्यक्षात घेऊनच या सगळ्या गोष्टींचे निष्कर्ष काढलेले बरे ठरेल. अगदी पुढचा मुद्दा आहे सोयाबीन हमीभाव. म्हणजे शेतकऱ्यांचा जो एक म्हणजे शेतकऱ्यांचा एक रोष जो साधारण विदर्भात आम्ही पाहिला, स्वतःहून मी सुद्धा विदर्भात ज्यावेळेला गेलेला होतो त्यावेळेला सोयाबीन हमीभावाचा मुद्दा असेल किंवा कापूस असेल, इतर डाळ पिकासंदर्भातले मुद्दे असतील, राज्यभरात साधारणपणे 50 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. त्यामुळे एक मोठा वर्ग याच्याशी निगडित आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यानं मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील 90 मतदारसंघात सरकार विरोधात रोष असल्याचं बोललं जात आहे. आणि हा मुद्दा सुद्धा कदाचित म्हणजे हे मतदान जर रोषापोटी झालं असेल तर ते सरकारच्या विरोधात झालेलं असेल असं सुद्धा त्याची शक्यता आहे. सरकारवरच्या रोषापोटी मतदान झालेलं असल्यास मवियाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. असं वाटतंय की रोषापोटी हे मतदान झालं असेल, मवियाला त्याचा फायदा होईल. पण सोयाबीन किंवा कापूस किंवा डाळ ऊस हे असे मुद्दे शेतकऱ्यांचे, म्हणजे कांद्याची चर्चा होते पण या मुद्द्याची तितकीशी चर्चा झाल्याचं दिसत नाही. आणि शेवटच्या टप्प्यात तर बटेंगे कटेंगेमुळे शेतकऱ्यांचे मुद्दे मागेच पडले. करेक्टिव्ह मेजरमेंट्स काय घेतले इथून आपण सुरुवात करू. कारण सोयाबीन हे पूर्वी
मराठवाड्याचं पीक होतं ते विदर्भात गेलं आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आलं. जवळपास 160 विधानसभा मतदारसंघामध्ये सोयाबीन हा फार महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा अर्थसंकल्प घोषित झाला तेव्हाच सरकारनं सुतोवाच केलं होतं की मागच्या वर्षीचे सोयाबीनच्या दरातली जी तफावत आहे ती आम्ही तुम्हाला देऊ, आणि निवडणुकीच्या 8 दिवस आधी साधारणपणे 2,500 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले. तो एक आशावाद. पीक विमा मिळाला. परंतु झालं काय की जेव्हा कृषी मंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही 13 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी करू केंद्र सरकारच्या मदतीनं, त्यासाठी हमीभाव केंद्र 700-750 उभारू, प्रत्यक्षामध्ये आज तागायत तसे केंद्र झालेले नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी हे सरकारवरती नाराज होते. फक्त सरकारच्या दृष्टीनं जमेची बाजू काय होती तर मधल्या काळामध्ये हे जे भावांतराचे पैसे आले, पीक विम्याचे पैसे आले, आणि दुसरा भाग असा झाला की शेतकऱ्यांनी हाही विचार केला आणि ते कदाचित त्यांच्या बाजूनं जाऊ शकतं महायुतीच्या, पण अंडरकरंट्स अजूनही सोयाबीनचा ह्या सगळ्या एक्झिट पोल नंतर सुद्धा मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे. तो भाग असा होता की थोडासा शेतकऱ्यांनी हाही विचार केला की जर भारतीय जनता पार्टीची तुलना करता आधीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये मला मिळत असलेले पीक विम्याचे पैसे किती, मधल्या काळामध्ये सोयाबीनचे दर किती, याची थोडीशी तुलना केल्यानंतर थोडासा मवाळपणा भाजपच्या बाजूने जाताना दिसला. पण विरोध एवढ्या एक्झिट पोल नंतर सुद्धा महाविकास आघाडीसाठी एवढ्या सगळ्या मुद्द्यात सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो सोयाबीनचा आहे. कारण अक्षरशः 3200 रुपये 3500 रुपये भावाने शेतकऱ्यांनी ते सोयाबीन बाजारात घातलं, जेव्हा की 8,950 रुपये ही तुमची हमी भावाची सरकारनं दिलेली हमी आहे, असं कुठेही झालं नाही. आणि तो राग व्यक्त होताना मला जागोजागी दिसत होता. तो विदर्भात पण दिसला, तो मराठवाड्यात पण दिसला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक भागामध्ये दिसला. जर अंडरकरंट असेल, जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडून मतदान करत असतील आणि ते जर सरकारच्या विरोधात गेलं तर सर्वात मोठं कारण सोयाबीन आणि शेतमालाचे भाव असणार आहेत. अभय सर, भाजप म्हणजे एक वॉर, इलेक्शन वॉर मशीन म्हटलं जातं. इलेक्शनच्या कायम मोडमध्ये ते असतात आणि भाजपची एक खासियत आहे की ते प्रत्येक प्रचार आपल्या ग्राउंडवर आणून आपल्या मुद्द्यांवर तो केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांकडे संधी होती, सोयाबीन सारखे मुद्दे होते, मात्र तो प्रचार बटंगी कटरंगीच्या माध्यमातून आपल्या ग्राउंडवर आणत भाजपनी हे मुद्दे बाजूला सारले. नाही, लोकसभेच्या वेळेस तर ते विरोधकांच्या ग्राउंडवर जाऊन खेळले. कारण आता प्रत्येक निवडणूक आपल्या ग्राउंडवर आणून खेळण्याची जी एक मोनोपोली होती ती राहिली नाही. आता विरोधकही नरेटिव्ह सेट करायला शिकलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेत बघितलेला आहे. दुसरं असं की यावेळेस त्यांच्या म्हणजे मागच्या वेळेस जे कन्सॉलिडेशन झालं होतं मतदारांचं, तर त्याला उत्तर देण्यासाठी काही म्हणजे रणनीती आखली पाहिजे आणि ती आखली गेली होती. म्हणजे योगी आले आणि ते बोलले आणि त्याच्यातून योगायोगाने मुद्दा आला असं अजिबात नाही घडलेलं. म्हणजे राजकारणात काहीही ॲक्सिडेंटली होत नाही असं म्हणतात की ते ॲक्सिडेंटली झालं तर ते तसंच प्लॅन केलेलं असतं. तर अशी एक म्हण आहे. तर मला वाटतं की या पद्धतीने ही निवडणूक आधी फ्रीबीज म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना करून मतांमधलं अंतर कमी करणे, त्याच्यातही फारसा काही फरक पडतोय असं नाही वाटलं तर शेवटी ध्रुवीकरणाकडे जाणं. कारण जे जातीय समीकरण जे तयार झालं होतं महाराष्ट्रात सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनात, त्याच्यातून आपण तग धरू शकणार नाही याची जाणीव जेव्हा झाली तेव्हा निश्चितपणे हा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. परंतु केवळ म्हणजे जसं मगाशी पण म्हणलं की केवळ फार्मर्स म्हणजे हे असेल, आपण शेतमालाचे भाव असतील, शेतमालाचे भाव असतील म्हणून रोष होईल व्यक्त, पण त्याचा टक्का एकदम वाढवायला तो एकच घटक पूर्ण म्हणजे, परंतु एक निश्चित आहे की या सगळ्याचा एकूण परिणाम तो झालेला आहे आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे आल्यामुळे तो आणखी प्रकर्षाने पुढे. अगदी हा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा बटेंगे तो कटेंगे तो आपल्याला चर्चेत आणायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक नंतर या मुद्द्याकडे आपल्याला यायचं आणि खरंच हा मुद्दा महायुतीसाठी प्रभावी ठरेल का याची उत्तर आपल्याला घ्यायची आहे. एक छोटासा ब्रेक, बघत रहा एनडीटीव्ही मराठी. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी. विधानसभेसाठी झालेल्या 4.25% मतांचा, वाढीव मतांचा फायदा नेमका कोणाला होणार यावर आपण चर्चा करतोय. आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा आल्या, एक आहे तो सेफ आहे या घोषणा आल्या. मात्र त्याही पेक्षा इतरही आणखीन काही मुद्दे महत्वाचे होते. ते म्हणजे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, 3.5% हा फायदा वाढीव मतदानाचा सत्ताधाऱ्यांना होणार का? कारण देवेंद्र फडणवीसांनी असा एक मुद्दा मांडला होता लोकसभा निवडणुकीनंतर. महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं, 43.9% आणि महायुतीला त्यावेळेला 2,48,00,000 मतं पडली होती.
मतांमधला हा फरक फक्त 1% कमी होता आणि आता 3.5%, साधारण 4.25% मतं वाढलेली आहेत. लोकसभेच्या तुलनेत आता साधारण 3.5% मतांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढ महायुतीच्या पथ्यावर पडणार का? मतदानाचा टक्का वाढला की फायदा भाजपला, असा फडणवीसांनी आज सकाळीच दावा केलेला आहे की ज्या ज्या वेळेला मतदान वाढलं त्या वेळेला भाजपचा फायदा झालेला आहे. फडणवीसांच्या या दाव्याला 1995 आणि 2019 मधल्या मतदान वाढीचा संदर्भ आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे. विशेष करून मुंबईमधले जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे तिथे मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे. लोकसभेत मुस्लिम वोट बँकेचं तर मत महाविकास आघाडीच्या पारड्यात गेलं होतं आणि त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात मतदानाची टक्केवारी यावेळी कमी झालेली आहे. त्याचे नेमके काय परिणाम आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा होता. अचानक शेतकऱ्यांचे मुद्दे होते, आरक्षणाचा मुद्दा होता आणि अचानक धार्मिक ध्रुवीकरणाकडे ही निवडणूक नेली गेली आणि विशेषतः योगींच्या सभांनंतर हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. पण तो थोडासा निगेटिव्ह साऊंड करतो असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा पंतप्रधानांनी एक है तो सेफ आहे अशी घोषणा देत थोडासा तो सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर पंकजा मुंडे असतील, अजित पवार असतील यांनी निषेध सुद्धा नोंदवला सौम्य भाषेत. पण हा मुद्दा कायम प्रचारात ठेवला भाजपनं. काय कारण वाटतंय? नाही, एक आहे, धार्मिक ध्रुवीकरण नेहमी दुधारी तलवारीसारखं असतं. ते कधी तुम्हाला फायदा देतं तेवढं ते नुकसानही त्याच्यातून होतं. परंतु जे नुकसान व्हायचंय ते ऑलरेडी लोकसभेत झालं होतं. त्याच्यामुळे ज्याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो आपण त्या पद्धतीने भाजपाने घेतली, कारण त्यांचा कोर वोटर जो आहे तो त्यांना माहिती आहे. दुसरं असं की अजित पवार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा कोर वोटर जो आहे तो हा नाही आहे ना. त्याच्यामुळेच मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही असेंब्ली सेगमेंट वाईज जेव्हा रिझल्ट बघता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसची जिथे मातब्बर मंडळी आहे अशाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आघाडी ही महाविकास आघाडीला मिळालेली आहे. म्हणजे ते सरकारबरोबर असतानाही त्याच्यामध्ये भुजबळ सुद्धा अपवाद नाही आहेत. बरेच मतदारसंघ असे आहेत की जिथे युतीला त्यांचं मतं ट्रान्सफर नाही झालेली. अशा वेळेस आपला कोर वोटर सांभाळायचा असेल तर आपल्याला हे परवडणार नाही अशी भूमिका घेतली. भाजपाचा विरोध असतानाही त्यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी त्या बाबतीत आपला जो कोर वोटर आहे तो आपल्याकडे सांभाळावा आणि आपण महायुतीबरोबर आहोत म्हणून महायुतीचा वोटरही आपल्याकडे यावा या दृष्टी तरच ते म्हणजे यशाचं गणित टिकवता येईल. आपलं संख्याबळ, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवार गटाचं असेल किंवा कुठल्याही गटाचं असेल, भवितव्य ठरणारे त्या आकड्यांवर. तो आकडा जर जास्त असेल तर मग खरी राष्ट्रवादी कोण, खरी शिवसेना कोण याचे क्लेम करता येतील. त्याच्यामुळे या लोकांनी वेगळ्या भूमिका घेतल्या असतील. परंतु मला वाटतं की धार्मिक ध्रुवीकरण हाच मार्ग याला असेल जातीय समीकरणाला छेद देणार. एवढं साधं गणित त्यांनी मांडलं. त्याचा फायदा झालाय की नाही झालाय मला वाटतं 23 तारखेला एक नीट वाटप झालं होतं जबाबदाऱ्यांचं असं महायुतीमध्ये दिसते. म्हणजे साधारण सेक्युलर मतं आहेत ती अजित पवारांनी त्यांची काळजी घ्यायची, हिंदुत्ववादी मतं आहेत भाजपने त्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि लोकल मुद्दे, लोकलुभावन मुद्दे हे शिंदेकडे दिले होते असं वाटतंय. हां, तसं झालं असेल. पण अभय आत्ता जे म्हणालं तरी जे वाक्य वापरले, कुठली गोष्ट ॲक्सिडेंटल होत नसते, तर ते बरोबर आहे. कारण आता बघाशी तू म्हणालास की अचानकपणे असा मुद्दा कुठलाही पुढे आणला जात नाही. बरोबर, ठरवून झालेलं असणार आणि या पद्धतीने करायचं ठरलेलं असणार. प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते आणि ती त्यांनी निभावलेली आहे. आणि भाजपने त्याप्रमाणे हिंदुत्ववादी मतांचं हे ध्रुवीकरण करायचं, एकनाथ शिंदेंनी विकासाच्या याच्यावर किंवा त्या लाडकी बहीण वगैरे याच्यावर करायचं आणि अजित पवारांनी सेक्युलर किंवा त्या टाईपचं जे सर्वसमावेशक जे आहे ते करायचं. त्या दृष्टीने त्यांनी मग ती फरची टोपी घालून फिरणं किंवा ते गुलाबी रंगाचं जॅकेट घालणं अशा प्रकारे त्यांनी सुरू केलं. ते त्यात किती त्यांना यश येईल काय हा भाग लवकर स्पष्ट होईल परवा ते. पण या पद्धतीचं हे यांच्या भूमिका ठरलेल्या होत्या. त्यातून प्रत्येकाने काय काय मिळवायचं हेही ठरलेलं असेल आणि त्याप्रमाणे ते होईल. विकासाचा मुद्दा जो भाजपनं लोकसभेत घेतला होता किंवा इतर निवडणुकांमध्ये आणि नंतर तो चालत नाही असं लक्षात आल्यानंतर ही उपरती आहे. मला मुळात विकासाचा मुद्दाच भारतीय जनता पक्षाने लोकसभेत घेतला होता हे विधान मान्य नाही. पंतप्रधानांनी त्या लोकसभेच्या प्रचाराच्या सुरुवातीच्याच काळात मंगळसूत्र, संतान असे सगळे विषय काढले होते. कदाचित जे मगाशी सांगितलं गेलं की ॲक्सिडेंटली काहीच होत नसतं, त्यामुळे मोदींना कुठेतरी जनमत आपल्या बरोबर नाही आहे याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी ती निवडणूक ध्रुवीकरणाकडे नेली होती. भारतात जे काय चालतं ते महाराष्ट्रात चालेलच असं नाही, कारण इथे हिंदुत्वापेक्षाही इथे एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार अत्यंत सकसपणे आणि जोरकसपणे मांडला गेला.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाने प्रचाराला सुरुवात त्या मुद्द्यांनी केली नाही. नंतर जेव्हा लक्षात यायला लागलं की जातीय गणितांमध्ये जर वर जायचं असेल तर त्यासाठी कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण मदत देऊ शकेल आणि इतकी पिछाडीला गेल्यावर जगायचे प्रयत्न केले जातात, पुढे यायचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी तो मुद्दा हाताशी धरला गेला. तो मुद्दा हाताशी धरल्यावर रिव्हर्स पोलरायझेशन होणार का, तर ते रिव्हर्स पोलरायझेशन पण झालं. मला स्वतःला अजित पवार वेगवेगळी विधानं या संदर्भात जरी करत असले तरी अजितदादांबरोबर गेलेल्या अल्पसंख्याक उमेदवारांना बहुसंख्याकांची मतं मिळतील का याबद्दल शंका आहे. नवाब मलिकही कदाचित पडू शकतात की काय अशी जी शंका व्यक्त केली जाते हे सरकारी मुसलमान झाल्याची एक भावना तयार झाली आहे. आणि हॅव्हिंग सेड दॅट अशा पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर अजिबात योग्य नाही. निवडणूक जिंकायला काहीही करायचं असतं म्हणून काहीही करायचा हा प्रयत्न आहे. त्याला महाराष्ट्राच्या भूमीत कितपत साथ मिळेल यश आणि मिळतंय. दाद मिळेल तो मात्र एक निश्चित मुद्दा. 23 तारखेला एक छोटासा शेवटचा मुद्दा राहुल, फक्त 2 वाक्यात, की खरंच हे 5 मुद्दे महायुतीसाठी प्रभावी ठरतील असं वाटतंय की महाविकास आघाडीसाठी? वाढलेला मताचा टक्का जो आहे तो पाहता ह्यातले बरेचसे मुद्दे हे महायुतीसाठी प्रभावी ठरतील असं दिसतंय. आणि बटेंगे तो कटेंगेचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की सुरुवातीपासून अत्यंत विचारपूर्वक जबाबदाऱ्यांचं वाटप करून, म्हणजे टी राजांना बोलून नितेश राणेंना सातत्यानं अशा पद्धतीची भाषा वापरायला लावून भारतीय जनता पार्टीनं तो तेवत ठेवला. त्याच्यात पण 2 मुद्दे आहेत, एक धार्मिक ध्रुवीकरण आहे आणि शेवटच्या दिवशी जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की बहुसंख्य मराठा हा हिंदुत्ववादी असतो, त्यात जात हा पण घटक आहे, तो सांगण्याचा ठसठसीत प्रयत्न केला. त्यात बटेंगे तो कटेंगा हा संदर्भ येतो. महाविकास आघाडीसाठी हेच मुद्दे जर महाराष्ट्र जसा मॅडम म्हणाल्या की शाहू फुले आंबेडकरांना विचार मानणारा महाराष्ट्र आहे तर त्याला ते आवडलेले नाहीत आणि ते आवडले नसतील तर ते मतपेटीमध्ये येतील आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने जातील. धन्यवाद सर्वांचं या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. सामान्यतः वाढलेलं मतदान हे अँटी एस्टॅब्लिशमेंट किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतं असा एक संकेत आहे, पण ते खरंच यावेळेला तशाच स्वरूपानं ते मतदान झालंय का हे 23 तारखेला स्पष्ट होईल. तोपर्यंत अंदाज बांधण्याचा हा प्रयत्न होता की हे वाढलेलं मतदान नेमकं कोणत्या घटकामुळे वाढलेलं आहे आणि कोणाला फायदेशीर होईल. निकाल लागणार आहे 23 तारखेला. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.